नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण गणितातील एक महत्त्वाच्या भागावर चर्चा करणार आहोत. तर आज जे आपण प्रकरण विचारात घेणार आहोत ते आहे वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे. पहा, तर याच्यातील काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत ते आपण जाणून घेतल्या पाहिजेत. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड. एका वर्तुळाला जर आपण व्यास नसलेली आपण एक ज्या काढली तर दोन असमान भाग होतात. त्यातील मोठ्या भागाला आपण विशाल वर्तुळखंड म्हणतो आणि लहान भागाला आपण लघु वर्तुळखंड असे म्हणतो. त्याचबरोबर अजून एक वर्तुळखंडाचा प्रकार आहे तो म्हणजे अर्धवर्तुळखंड. जेव्हा आपण व्यास काढतो तेव्हा वर्तुळाचे दोन समान भाग होतात. त्यातील प्रत्येक भागाला आपण म्हणतो अर्धवर्तुळखंड. हे वर्तुळखंडाचे 3 प्रकार आहेत. पुढे जाऊया. बघा, यामध्ये अजून एक वर्तुळखंडाच्या बाबतीतली चर्चा आहे ती म्हणजे त्रिज्यांतर वर्तुळखंड. दोन त्रिज्याने अंतरित केलेला जो वर्तुळाचा भाग आहे त्याला आपण त्रिज्यांतर खंड असं म्हणतो. आता या ठिकाणी लाल रंगानं जे दाखवलेलं आहे तो त्रिज्यांतर खंड आहे आणि निळ्या रंगानं जे दाखवलेलं आहे तो त्या त्रिज्यांतर खंडाचा संगत विशाल त्रिज्यांतर खंड आहे. हे लक्षात ठेवा. बघा, पुढे आपण जाऊया त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची असलेली ही 2 सूत्र आहेत. त्याच्यापैकी एक सूत्र त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. थिटा हा 2 त्रिज्यातील कोन आहे आणि आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे, हे लक्षात ठेवा. तर एकदा प्रश्न आलेला होता बहुपर्यायीमध्ये की त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ जे आहे ते अशा पद्धतीनं त्यांनी लिहिलेलं होतं. यामध्ये बघा काय केलेलं आहे. थिटा छेद 720 गुणिले 2 पाय आर वर्ग. इथं अंशाला छेदाला त्याने 2ने गुणलेला आहे. तर त्यावेळेला जम्बलिंग होऊ नये म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी हे सुद्धा सूत्र इथं दिलेलं आहे. पण आपण वापरायचे जे सूत्र आहे ते त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक सूत्र आहे ते आहे त्रिज्यांतर खंडाच्या संगत कंसाची लांबी. ते बरोबर काय, थिटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. आता एखाद्या वेळेला वर मी सांगितल्या पद्धतीने थिटा छेद 720 गुणिले 2 पाय आर वर्ग या पद्धतीनं याचंही एखाद्या वेळेला वेगळं ऑप्शन देण्याची शक्यता आहे. ते म्हणजे 2चा भाग देऊन जर आपण अंशाच्या ठिकाणी 2 आणि छेदाच्या ठिकाणी 360 ह्यांचा भागाकार केला तर त्रिज्यांतर खंडाच्या संगत कंसाची लांबी जी आहे ती आपल्याला मिळते थिटा छेद 180 गुणिले पाय आर एकक, हे लक्षात ठेवा. तर ही 2 सूत्र अतिशय महत्त्वाची आहेत. पुढे आपण एक प्रश्नावरती चर्चा करूया. तर प्रश्न बघा काय आहे. तर ABCD या चौरसाची बाजू जी आहे ती 14 सेंटीमीटर असून त्याच्या शिरोबिंदूला मध्य मानून आकृतीत दाखविल्याप्रमाणे परस्परांना बाह्यस्पर्श करणारे 4 एकरूप वर्तुळे आहेत. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. उकल बघा, छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा 4 1/4 वर्तुळाच्या 1/4 वर्तुळाचे क्षेत्रफळ. आणि हे जे वर्तुळ आहेत ही सगळी एकरूप आहेत, हे लक्षात ठेवा. मग म्हणजेच काय होते बघा, आता या ठिकाणी जी वर्तुळ आहेत ती परस्पराला बाह्यस्पर्श करणारी आहेत आणि आम्हाला जे दिलेलं आहे ते त्या चौरसाच्या प्रत्येक शिरोबिंदूला मध्य मानून ती वर्तुळ काढलेली आहे. त्याचा अर्थ असा होतो चौरसाच्या बाजूचं निम्म जे आहे त्या प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या असायला पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या बरोबर 14/2 बरोबर 7 सेंटीमीटर.
आता याच्यावरून 4 एकरूप वर्तुळाच्या 1/4 वर्तुळाचे क्षेत्रफळ, याचा अर्थ असा होतो 4 गुणिले 1/4 पाय आर वर्ग. लक्षात घ्या, 4 4 कॅन्सल केलं तर पाय आर वर्ग म्हणजेच त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. पायची किंमत ठेवली 22/7 आणि आरची किंमत 7 ठेवली तर 7 वर्ग. 7 7 कॅन्सल होतं आणि 22 गुणिले 7 हा गुणाकार 154 चौरस सेंटीमीटर 1/4 एकरूप वर्तुळांची क्षेत्रफळ आपण आपल्या एकूण क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. आता बघा, 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काय असेल तर त्याच्या बाजूचा वर्ग 14चा वर्ग किती येतो 196. आता एकदम सोपं आहे बघा, छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा 4 एकरूप वर्तुळाच्या 1/4 वर्तुळाचे क्षेत्रफळ. आपण ते काढलेलं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ 196 आहे आणि 1/4 जी वर्तुळ आहेत ती 4 आहेत, त्यांचं क्षेत्रफळ जे आहे ते 154 आहे. आणि आपण यांच्यातून आपण जर फरक केला 196 वजा 154 बरोबर 42 चौरस सेंटीमीटर ह्या छायांकित भागाचे क्षेत्रफळ आहे. पुढे आपण जाऊया. अजून एक प्रश्नावरती आपण चर्चा करूया. 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या PQRS हा एक चौरस असून चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाचा व्यास घेऊन आकृतीत दाखविल्याप्रमाणे अर्धवर्तुळ काढले आहेत. एकूण या ठिकाणी 4 अर्धवर्तुळ आहेत आणि त्यामध्ये आपल्याला फुलासारखा मध्ये भाग दिसतो बघा. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपण पहिला काय करूया, छायांकित नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढूया. त्याच्यासाठी छायांकित नसलेल्या भागांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करूया बघा, तर ह्या आकृतीमध्ये आपण काय करूया तर त्यांना 1 ते 4 1 2 3 4 असे क्रमांक देऊया आणि 2 भागांची क्षेत्रफळ काढूया. लक्षात ठेवा, आपण पहिले 1 आणि 2चं क्षेत्रफळ आपण काढलं आणि त्याचं दुप्पट आपण केलं तर त्याच्यामध्ये 3 आणि 4चं मिळते आपल्याला. म्हणजे कसं आहे, 1 आणि 2चं क्षेत्रफळ जे आपण काढतो तेवढंच क्षेत्रफळ 3 आणि 4चं आहे. म्हणजेच छायांकित नसलेल्या संपूर्णचं जर आपण क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1 आणि 2च्या क्षेत्रफळाचे दुप्पट आपल्याला करावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून भाग 1 व 2चे क्षेत्रफळ आपण काढूया. तर त्याच्यासाठी एक वेगळी आकृती मी तुमच्यासमोर देतोय बघा. हे पहा, इथं बघा 1 आणि 2 हे नंबर आहेत या ठिकाणी. तर 1 आणि 2चं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चौरसाच्या क्षेत्रफळातून 2 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. लक्षात आलं असेल तुमच्या आता. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे तर बाजू वर्ग वजा 2 अर्धवर्तुळाचे क्षेत्र म्हणजे 1/2 पाय आर वर्ग. आता 2 2 कॅन्सल होतं, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर 14 वर्ग बरोबर 22/7 गुणिले 7 वर्ग म्हणजेच 196 वजा 154 आणि 42 चौरस सेंटीमीटर हे छायांकित नसलेल्या 1 आणि 2चे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच आता 3 आणि 4चे जर घ्यायचं असेल, 1 ते 4 भागांचा आपल्याला जर काढायचं असेल आणि 1 आणि 2मध्ये 3 आणि 4चं आपल्याला मिळवायचं असेल तर मी मगाशी सांगितलेलं होतं 42चे दुप्पट केलं की सर्व 1 ते 4पर्यंतच्या सर्व छायांकित नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. मग आता फार सोपं झालेलं आहे. छायांकित नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला एकूण मिळालेलं असेल तर छायांकित असलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा छायांकित नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ. म्हणजेच काय होते बघा, 196 वजा 84 आणि आपल्याला उत्तर मिळतं 112 चौरस सेंटीमीटर. ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल 2 प्रश्न मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत. अशा प्रकारचं आपल्याला 3 गुणासाठी प्रश्न वार्षिक परीक्षेला येऊ शकतो. व्यवस्थित अभ्यास करा, यशस्वी व्हा, यशवंत व्हा. धन्यवाद.